मी सारिका साळुंखे S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। ठाणे महानगरपालिकेत विविध प्रकल्पांमार्फत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि महानगरपालिका बरखास्त करावी अशी मागणी काँग्रेस नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी केली। ठाणे महानगरपालिकेचे विविध भूखंड आणि विकास कामांकडून मिळालेल्या सुविधांवर प्रशासन आणि रजिस्ट्रारांची अतिक्रमणे झाली आहेत। मात्र ही अतिक्रमणे हटविण्याकरिता तसेच भूखंड संरक्षित करण्याकरिता सत्ताधारी तसेच प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप आज नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी पत्रकार परिषदेत अंतर्गत केला आहे। सॅटिस प्रकल्प, BSVP योजना, MMRDAची रेंटल योजना यातून केंद्र शासनाच्या निधीचा योग्य तो नियोजित असा वापर न झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। महानगरपालिकेकडून शासनाला याबाबत कोणत्याही प्रकारचा पुरवला जाणारा अहवाल पाठवला जात नाही। तसेच नागरी प्रकल्पांमध्ये अनियमितता असल्याने कोणत्याच सुखसुविधा या नागरिकांना उपलब्ध होत नाहीयेत। 2007 ते 2013 या कालावधीत लेखाक्षेपांची पूर्तता न केल्याने महानगरपालिकेचे 351,87,87,359 रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे। शिवाय या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे। महानगरपालिकेचे स्पेशल ऑडिट झालेच पाहिजे, तसेच महानगरपालिका ही बरखास्त करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करतोय आणि शासन कार्यवाहीबाबत उदासीन आहे। मी त्यांना विनंत्या केलेल्या आहेत, काही रिपोर्ट दिले, कागदपत्र पाठवलेत। ऑडिट आणि कॅगने मागील 3 वर्ष सातत्याने सांगितले की महापालिकेचं बजेट अनरिअलिस्टिक आहे, त्याचा काही ताळमेळ नाही, उत्पन्न आणि खर्च याच्यामध्ये तफावत आहे आणि प्रशासनाने स्पिलओव्हर लपवलेला आहे। तो का लपवला? आता हे बजेटच झिरो बजेट झालेलं आहे। गेल्या वर्षीचं बजेट जसं झालं तसंच हे बजेट आहे, ह्याच्यामध्ये नवीन काही नाही। मी माझ्या महासभेमध्ये भाषणामध्ये पण तेच सांगितलं होतं। आणि आता जो काय ऑडिटरने गेल्या 7 वर्षाचा रिपोर्ट दिलेला आहे, म्हणजे 12पर्यंतचा ते 12-13 पर्यंतचा, तो 387,87,359 रुपये निव्वळ लॉस, हा ढोबळ रिपोर्ट। जर याची सखोल चौकशी झाली तर JNURMचे फंड, BSVPचे फंड, चालू असलेले मोठे मोठे नागरी विकासाचे प्रकल्प याचं कन्सल्टंटने दिलेला अहवाल आणि झालेलं प्रत्यक्ष बांधकाम कामकाज ह्याच्यातली तफावत आणि वाढलेला खर्च ह्याचा ताळमेळ आणि चौकशी झाल्यास हा एक नंदलालपेक्षा मोठा महाघोटाळा उघडकीस येईल आणि त्याला शासनाने याबाबतची कार्यवाही ही 6 महिन्यातच पूर्ण करावी असा माझा स्पष्ट आग्रह आहे। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। ठाणे आणि कळवा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत, तर तब्बल 3 तासानंतर रेल्वे सेवा सुरळीत। ठाणे आणि कळवा रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी 10च्या सुमारास ओव्हरहेड व्हॅनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवा ही खोळंबली आणि पुन्हा एकदा चाकरमान्यांचे हाल झाले। अनेक गाड्या या रेल्वे ट्रॅक दरम्यान अर्धा ते 1 तास उभ्या होत्या। ट्रॅक क्रमांक 2 वरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला, त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा वेळापत्रक हे पूर्णतः कोलमडले। सर्व धीम्या गाड्या या जलद मार्गावरून वळविल्या गेल्याने प्रवाशांचे देखील चांगलेच हाल झाले। तब्बल 1 ते 1.5 तास झाला तरी रेल्वे पुढे सरकत नसल्याने प्रवाशांनी रेल्वेतून ट्रॅकमधून स्टेशनकडे जाणे पसंत केले। ऑफिसची वेळ असल्याने या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट अक्षरशः निर्माण झाली होती। रेल्वे प्रशासन अवाढव्य भाडेवाढ करतात, मात्र त्या बदल्यात प्रवाशांना सेवा पुरवण्यास अपयशी ठरत असल्याचं या दृश्यातून पाहू शकतो। तसेच प्रवाशांनीही याबाबतीत नाराजी व्यक्त केली आहे। अच्छे दिन आएंगे असे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारविषयी त्यांनी जोरदार टीका केली। मेगा ब्लॉक करून रेल्वेची कामे केली जातात, तरी असे प्रकार वारंवार कसे घडतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला। शिवाय रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि कामावर पोहोचण्यास झालेला विलंब याला नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला जबाबदार ठरवले। तर या संदर्भात नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या। माझं नाव सुरेश आहे, मी ठाण्यातच राहणार आहे। मी जवळजवळ पाऊण तास झाला प्लॅटफॉर्मवर उभा आहे, अजून पण गाडी काय सुटली नाही। अर्धी गाडी प्लॅटफॉर्मच्या बाहेर गेलेली आहे आणि पूर्ण काही सूचना दिली नाही। आत्ता सूचना दिली त्यांनी, प्लॅटफॉर्म 2 आणि 1 आणि पूर्ण सूचना येईपर्यंत गाड्या काही सोय होऊ शकत नाही, असं काहीतरी त्यांनी सूचना दिलेली आहे। ना ते दिवाळीच्या दरम्यानचा हे नेहमीच प्रॉब्लेम आहे। ओव्हरहेड तुटलेली असते, कधी ट्रेनचं डब्याची इंजिनचा फेल होतं,
हे प्रॉब्लेम नेहमीचेच झालेले आहेत. आणि मेन टाईमवर कामाच्या वेळेवरतीच हे प्रॉब्लेम होतात. कधी दुपारी नाही होत, कधी रात्री होत नाही. मेन सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत हे टायमिंग फिक्स आहे यांचे. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे परिवहन सेवेने 19,66,00,000 रुपये थकविल्याने महानगर कंपनीने काल परिवहन सेवेचा गॅस पुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकी बिलाचा 2 कोटी रुपयांचा पहिला हप्ता उपलब्ध करून देऊन तुर्तास तरी TMT वरील संकट हटवण्यात आले आहे. वाढत्या शहरीकरणामध्ये ठाणे परिवहन सेवा ही ठाणेकरांची जीवनदायिनी ठरली आहे. ठाणे परिवहन सेवेच्या 350 बसेस असून त्यापैकी केवळ 123 बसेस या कार्यरत आहेत. शहरातील 15 रस्त्यावरून या बसेस धावून नागरिकांना सेवा पुरवतात. CNG गॅसचा तुटवडा भासू नये याकरिता वागळे आगारमध्ये CNG केंद्र सुरू करण्यात आले. महानगर गॅस वितरण कंपनीकडून दिवसाला 6,000 किलोचा गॅस पुरवठा बसेसला केला जातो. मात्र परिवहनने 2006 सालापासून CNG गॅसच्या मोबदल्यात एक छदामही या गॅस कंपनीला दिलेला नाही. त्यामुळे ही थकबाकी 19,66,00,000 घरात जाऊन पोचली आहे. अनेक वेळा नोटिसा बजावूनही थकबाकी न दिल्याने काल अखेरीस महानगरने बसेसला पुरविला जाणारा गॅस पुरवठा खंडित केला. बसमधील गॅस संपल्यानंतर हळूहळू बसेस आगारमध्ये दाखल होऊ लागल्याने परिवहन सेवा ठप्प होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका आयुक्त, परिवहन सेवा
त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी यांच्याशी संवाद साधून समन्वय घडवून आणला आणि थकबाकीमधील 2,20,00,000चा पहिला हप्ता महानगर कंपनीला दिला गेला. त्यामुळे काही काळ का होईना परिवहनवरील संकट दूर झाले असून उर्वरित थकबाकी लवकरात लवकर दिल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. मात्र या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता परिवहन पुन्हा एकदा तिकीट दरामध्ये वाढ करण्याची दाट शक्यता सध्या निर्माण होऊ लागली आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाला आलंय वाहनतळाचे स्वरूप. ठाण्यात कोर्ट नाका परिसरामध्ये शासकीय विश्रामगृह आहे. विश्रामगृहामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचे कामकाज, राजकीय नेत्यांच्या बैठका शिवाय इतर भेटीगाठी येथे पार पडत असतात. त्याचबरोबर त्यांच्या बैठकाही येथे होतात. शिवाय त्यांची राहण्याची सोयही शासनामार्फत येथे केली जाते. शासकीय विश्रामगृहाच्या भोवती जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट, पोलीस स्थानक, महाविद्यालय, CP ऑफिस, ग्रामीण पोलिसाचे एक मुख्य कार्यालय आहे. बांधकाम विभागामार्फत याची डागडुजी आणि देखरेख केली जाते. तर या आवारामध्ये केवळ शासकीय अधिकाऱ्यांच्याच वाहनांच्या पार्किंगला परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात इथे तसे होत नाही. शिवाय याच विश्रामगृहाच्या मागे मार्केट परिसर आहे. त्यामुळे हाच परिसर नेहमी वर्दळीचा असतो. वाहतूक विभागाकडून वाहनांवर केल्या जाणाऱ्या कारवाईपासून बचाव करण्याकरिता अनेक नागरिक, शिवाय शासकीय कामानिमित्त आलेले नागरिकही येथे आपल्या वाहनांची सर्रासपणे पार्किंग करतात. शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्यापेक्षा येथे भलत्याच विभागातील वाहनांची पार्किंग केली जाते. याबाबत जाब विचारणा करणाऱ्या येथील सुरक्षा रक्षकाला गेल्याच आठवड्यामध्ये मारहाणीचा प्रसंगही उडावला. एकंदर ही सर्व परिस्थिती लक्षात घेता बांधकाम विभागाला केव्हा जाग येणार असा सवाल सध्या उपस्थित होतोय. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.